आता पुढचं सदर आहे साप्ताहिक दिनविशेष. आणि काही गोष्टींची जी खासियत असते ना काही लोकांची, त्यातलाच हा एक प्रकार आहे की संतोष राऊत सर खरोखर दिनविशेष त्यांच्याकडूनच ऐकावं. संतोष राऊत सर. जय भारत. जय भारत. दिनांक 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीतील साप्ताहिक दिनविशेष. 1 मार्च 1958 साली कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ. कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे 4 टप्पे आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. चौथा टप्पा सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर आहे. 2 मार्च 1949 साली सरोजिनी नायडू यांचा स्मृती दिन. या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक व्यक्ती होत्या. त्यांच्या कवितेत रंग, प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता होती. 3 मार्च 1839 साली भारतीय उद्योजक जमशेदजी टाटा यांचा जन्म. हे पारशी भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योग समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योग समूहाचे ते संस्थापक होते. टाटांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्यावेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. 3 मार्च 1847 साली अलेक्झांडर ग्रॅम बेल या शास्त्रज्ञाचा जन्म. यांचे सगळ्यात महत्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला. 3 मार्च 1938 साली सौदी अरेबियात खनिज तेल सापडले. न्यूयॉर्कच्या ऑइल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सौदी अरेबियाच्या किनारपट्टीत खनिज तेलाचा शोध लावला. या तेल क्षेत्रावरचे सर्व अधिकार राजे इब्न सौद यांनी अमेरिका नियंत्रित आरामको म्हणजेच अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनीला दिले. 4 मार्च हा भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिन 1971 पासून भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदद्वारे साजरा केला जात आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताहात सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण चळवळ देशाच्या विविध भागात नेण्यासाठी महापालिका, अग्निशामक दल व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे उद्योजक व कामगारांमध्ये जागृती केली जाते. 4 मार्च 1924 साली श्यामलाल गुप्ता यांनी झेंडा ऊंचा रहे हमारा हे गीत रचले. हे हिंदी भाषेतील कवी होते. यांनी इसवी सन 1924 साली झेंडा ऊंचा रहे हमारा हे हिंदी भाषेतील गीत रचले. इसवी सन 1973 साली त्यांना भारतीय केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 4 मार्च 1961 साली पहिले विमानवाहू जहाज INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती. हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक वर्गातील हलके भारतासाठी सागरावरील संरक्षण सिद्धता अतिशय महत्वाची आहे. ती भारताच्या सेवेत दाखल झाल्यावर तिचे नामकरण INS विक्रांत असे करण्यात आले. 5 मार्च 1851 साली भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ही भूशास्त्रीय सर्वेक्षण करणारी भारतातील केंद्रीय शासकीय संस्था आहे. हे भारताच्या केंद्र शासनातील खनिज मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या संस्थेची स्थापना इसवी सन 1851 साली ब्रिटिश भारतात झाली. 5 मार्च 1931 साली महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांनी गांधी आयर्विन करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
गांधी आयर्विन करार हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी केलेला राजकीय करार होता. भविष्यातील घटनेवर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद घेण्यात आली. 5 मार्च 1968 साली मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन. हे मराठीतील ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ञ, संशोधक, लेखक, समीक्षक व कोशकार होते. पैसा, राज्यकारभार, समाज नियंत्रण यासारख्या विषयावरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. 6 मार्च 1953 साली सुवर्णकमळ विजेता श्यामची आई चित्रपट प्रदर्शित झाला. श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला आहे. 6 मार्च 1896 साली पहिल्या ऑलिम्पिक सामन्याचे उद्घाटन झाले. उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहुक्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 1896 साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली होती. तेव्हापासून दर 4 वर्षांनी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. 6 मार्च 1992 साली प्रसिद्ध मराठी लेखक रणजित देसाई यांचे निधन. हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्या मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान आहे. 7 मार्च 1649 साली दादोजी कोंडदेव यांचे निधन. हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. हे 1636 पासून ते वयाच्या 72व्या वर्षापर्यंत म्हणजे साधारण 13 वर्ष शिवाजी महाराज यांच्या जवळ होते. त्याआधी त्यांनी पुणे, परगणा, वतन, जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती. 7 मार्च 1983 साली नवी दिल्लीत 7व्या अलिप्त राष्ट्र परिषदेस सुरुवात. अण्वस्त्र निर्मिती व शस्त्रास्त्र स्पर्धा थांबविण्याचे आवाहन करण्यासाठी ही परिषद भरविली. अणु चाचण्यांवर बंदीची मागणी, आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी, हिंदी महासागरावरील लष्करी हालचाली थांबविण्याची आणि दिएगो गार्सिया बेट मॉरिशसला परत करण्याची मागणी, पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याचे आवाहन, अविकसित राष्ट्रांच्या विकासासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पुनर्रचनेची मागणी करण्यात आली. अशा प्रकारे या आठवड्याचे हे साप्ताहिक दिनविशेष. सर्वांना उद्याच्या होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा, ग्रेट पेवट सर. मला तुमचा दिनविशेष सांगताना तुमचे जे शब्दोच्चार असतात ना, अर्थात पुस्तकात असल्यामुळे आणि वाचन जबरदस्त असल्यामुळे शब्द न शब्द मला खूप आवडतात तुमचं दिनविशेष जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा. आणि तुम्ही सुरुवात पण अगदी छान केलात. सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा पण दिल्यात. याला म्हणतात की समय सूचकता. त्यावेळेस काय सुचलं पाहिजे ही समय सूचकता